तर पुलवामाच्या त्रालमध्ये जैशच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। सुरक्षा दलाची सकाळपासून त्रालमध्ये दहशतवाद्यांची चकमक सुरू होती। आमिर नाझीर वाणी यावर अहमद भट आणि आसिफ अहमद शेख अशी ठार केलेल्या 3 दहशतवाद्यांची नावे आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर आसिफ अहमद शेखचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं। दरम्यान 2 दिवसांपूर्वी शोपियानमध्ये ऑपरेशन केलर राबवून लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता। तर आतापर्यंत 6 दहशतवादी ठार झालेत। आज पुलवामामधील त्रालमध्ये जैशच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। 2 दिवसांपूर्वी लष्कर-ए-तोयबाचे 3 दहशतवादी ठार करण्यात आले होते। आमिर नाझीर वाणी यावर अहमद भट आणि आसिफ अहमद शेख अशी आता ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत। तर पहलगाम हल्ल्यानंतर आसिफ अहमद शेखचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं। शोपियानमध्ये शहीद कुट्टे आणि अदनान शफीदार असं ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत। तर एका दहशतवाद्याचं नाव अद्याप कळू शकलं नाही। 48 तासानंतर आणखी 3 दहशतवादी ठार झालेत। जैशच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। तर काल लष्कर-ए-तोयबाचे 3 आणि आज जैशच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलेलं आहे। पुलवामाच्या त्रालमध्ये जैशचे 3 दहशतवादी ठार झाले। भारतावर